मागच्या मंगळवारला माझ्या 5-6 मैत्रिणी मला बऱ्याच दिवसांनी भेटायला आल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी पोहे केले. पण त्यापैकी दोघींना उपवास असल्यामुळे त्यांनी खाण्यास नकार दिला. चहापाणी झाल्यानंतर आमच्या गप्पा रंगल्या व काही वेळाने त्या घरी निघून गेल्या. पण त्या गेल्यावर माझ्या लहान 6 वर्षाच्या मुलीने प्रश्न केला, "आई, तुम्ही बाया उपवास का बरं करता?" मी तिला म्हणाले, "आम्ही बायाच नाही तर पुरुषही उपवास करतात. पण जर तुलना केली तर उपवास करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त असते." "का बरं उपवास करायचा असतो? मग देवबाप्पा खूप खुश होतो का आणि मग आपला पहिला नंबर देतो का?" मला आता तिचे प्रश्न ऐकून हसायला आले, पण तिला समजेल अशाच भाषेत उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे ती खेळायला निघून गेली. पण नंतर माझ्या मनात विचार आला की खरंच उपवासाचे कोणते फायदे आहेत ते आज आपण शोधून काढूया. नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण उपवास केला आणि त्या दिवशी आपल्या आवडीचा पदार्थ असला, अगदी खूप आवडत असला तरी तो पदार्थ उपवासाला चालत नाही, म्हणून आपण तो पदार्थ खात नाही. यामुळे आपल्या मनावर, जिभेवर आपला कंट्रोल असतो. म्हणजेच उपवास आपल्याला नियंत्रण ठेवायला शिकवत असतो. आपलं मन ताब्यात ठेवायला मदत होते. उपवासाच्या दिवशी कुणाची निंदा किंवा कुणाविषयी वाईट विचार करू नये असं म्हणतात. कारण कुणाची निंदा केली तर उपवासाचे उत्तम फळ आपल्याला मिळत नाही असं मानलं जाते आणि म्हणून त्या दिवशी चांगले आचार विचारांचे पालन केले जाते. म्हणजेच आपण निगेटिव्हिटीला स्वतःपासून दूर ठेवतो व पॉझिटिव्हिटीचा म्हणजे सकारात्मकतेचा स्वीकार करत असतो. बरोबर ना? उपवासाच्या दिवशी शांतपणे पूजा, चिंतन करतो, चांगले विचार करत असतो. त्यामुळे मन शांत, एकाग्र असते. घरात देवाला वाहिलेल्या फुलांचा, धूपबत्तीचा सुगंध पसरतो व घरातलं वातावरणही प्रसन्न होत असते. अगदी तुम्हाला शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण हवे असेल तर तेही सांगते. आठवडाभराच्या जेवणातून जे काही अन्नपदार्थ आपण खात असतो त्यातून जे फॅट्स किंवा अतिरिक्त कॅलरीज असतात त्या आठवड्यातून 1 दिवस उपवास केल्याने बर्न होत असतात आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहायलाही मदत होते. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही तर मनाला शांत करण्याचा, संयमी ठेवण्याचा व श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण ज्या महिला अशक्त आहेत, आजारी आहेत किंवा गरोदर आहेत, ज्यांना उपवास सहनच होत नाही, अशा महिलांनी बळजबरीने किंवा कुणीतरी म्हणते की उपवास केल्याने खूप फायदा होतो म्हणून उपवास करायला काहीही अर्थ नसतो. मनात श्रद्धा असली ना व नुसते देवाला प्रामाणिकपणे हात जोडले तरी देव भक्ताच्या हाकेला धावत असतो. पण आपण जे काही प्रयत्न करतो त्यात सातत्य हवे असते. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही तर श्रद्धा, संयम आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली एक भावना आहे. बरोबर ना मैत्रिणींनो? तुमच्या घरात कोणता उपवास केला जातो हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक अवश्य करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.